सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार. आज पंचमी आणि आजची देवी आहे स्कंदमाता. स्कंद म्हणजे कार्तिकेय. कार्तिकेय हा पार्वतीचा मुलगा. मुलाच्या किंवा पुत्राच्या नावाने प्रसिद्धी पावणं हे कुठल्याही आईवडिलांची मोठी मनीषा असते आणि त्याच्यात त्यांना खूप मोठं सुख असतं. पार्वतीला इथे आज आपण स्कंदमाता म्हणून ओळखतोय. हिला 4 भुजा आहेत, 2 हातात कमलपुष्प आहेत, एका हाताची वरमुद्रा आहे आणि 4थ्या हाताने तिने मांडीवर झोपलेल्या कार्तिकेयाला आधार दिलेला आहे. कार्तिकेय हा देवांचा सेनापती होता आणि देवीचं हे वत्सल रूप कार्तिकेयाला मांडीवर घेतलेलं असं आज आपण पूजणार आहोत. या देवीचं वाहन आहे सिंह. हिला नैवेद्य केळांचा दाखवायचा आहे आणि हिची पूजा केल्यानं किंवा हिची उपासना केल्यानं आपल्याला जी फलप्राप्ती होणार आहे ती आहे बुद्धिविकास. स्कंदमाता हे मूर्तिमंत वत्सल रूप आहे मातेचं, दुर्गा मातेचं. वात्सल्य हा स्त्रियांचा अतिशय महत्त्वाचा असा गुण आहे, कारण प्रजासातत्य ही स्त्री ठेवते आणि ती जी मुलं निर्माण झालेली असतात ती उत्तम प्रकारे विकसित व्हावीत, सद्गुणी व्हावीत, समाजात राहायला लायकीची व्हावीत, या प्रकारे ती त्यांचं पालन पोषण आणि संगोपन करत असते. मातेची महती काय वर्णावी बरं. देव जिथे जाऊ शकत नाही तिथे आपल्या मदतीसाठी त्याने मातेला पाठवलेलं आहे. असं म्हणतात की उपाध्यायात दश आचार्य. उपाध्याय म्हणजे मंत्र वगैरे सांगणारे, असे जे शिकवणारे हे असतात, गुरु असतात. त्यांच्यात ते 10 जण जर धरले तर त्याच्या बरोबरीने एक आचार्य असतो. आचार्याणाम शतम पिता. 100 आचार्य जर एकत्र केले तर एक पिता तयार होतो, म्हणजे त्या तोला मुलाचा एक पिता असतो. सहस्त्रंतु पितृन माता गौरवेण अतिरिच्यते. सहस्त्र पिता जर एकत्र केले तर मातेची महती होते, इतकी तिचा गौरवेण अतिरिच्यते, म्हणजे इतकी तिची मातेची महती आहे असं शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे. स्त्री ही खरं तर अनंत काळची माता असते असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. ती केवळ आपल्या पुत्रांचीच नाही तर वेळप्रसंगी आपल्या पतीची, सासू सासऱ्यांची सुद्धा माता होते. असं म्हणतात की कुपुत्रो जायते, वाईट मुलगा होतो, वचिदपि कुमाता न भवती. कधीही कुमाता, वाईट माता होत नाही. का नाही होत तर वात्सल्य हे फक्त प्रेम देण्यापुरतं नसतं, तर त्या मुलाला योग्य वळण लावणं हे वात्सल्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. चुचकारून त्याला योग्य मार्गाला आणणं चुकत असेल तर, आणि जर ते मूल अत्यंत वाईट मार्गाला लागलेलं असेल तर प्रसंगी त्याला शिक्षा देणं हे पण मातेचं काम असतं. आणि आपल्या देशबांधवांसाठी आपल्या सगळ्यांच्या मनात, स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, आपल्या सर्वांच्या मनात वत्सल भाव जागृत व्हावा यासाठी आपण तिच्याकडे प्रार्थना करूया. धन्यवाद.